नमस्कार मित्रांनो, आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि आज मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवाराशी जोडलेले एक सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे. त्याचं नाव आहे श्रद्धेचा प्रवास. मार्गशीर्षचा पवित्र महिना चालू होता. एक छोट्या गावात रुचिका नावाची मुलगी राहत होती. घरची परिस्थिती बरी नव्हती, पण तिचं मन मात्र शक्ती, आशा आणि सकारात्मकतेने भरलेलं होतं. प्रत्येक गुरुवारी ती लक्ष्मी मातेपुढे छोटंसं दीप लावून पूजा करायची. एके दिवशी घरात साखरही कमी होती. रुचिकेने मनात विचार केला, आज प्रसाद कसा बनवू, पण तिने हार मानली नाही. तिने थोडीशी खीर बनवली आणि मनापासून म्हणाली, माते, माझ्याकडे फार काही नाही, पण माझी श्रद्धा मनापासून आहे. त्या रात्री रुचिकेला स्वप्नात एक प्रकाश दिसला. जणू लक्ष्मी माता हसत होत्या. जिथे खरी श्रद्धा असते तिथे मी आपोआप येते, असं देवी तिला बोलली. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांना अचानक एक काम मिळाले आणि हळूहळू घरची परिस्थिती सुधारू लागली. प्रथमच राधिकेला जाणवलं की प्रसाद मोठा लहान नसतो, मनाची सत्यता आणि श्रद्धाच सर्वात मोठा प्रसाद असतो. तर मित्रांनो, या मार्गशीर्ष गुरुवारी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, देवाला दिखावा नाही तर मनाचा आवाज ऐकू येतो. एक दीप, एक प्रार्थना आणि एक धन्यवाद इतकंही मनापासून केलं तर जीवनात प्रकाश नक्की येतो. असा हा मार्गशीर्षचा गुरुवार प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी केला पाहिजे. त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्की राहावं अशी लक्ष्मी मातेच्या प्रार्थना करते. धन्यवाद.